नमस्कार मंडळी, दिवाळीचा सण जवळ आलाय आणि आपल्या सगळ्यांच्या घरात गोडधोड पदार्थांचा सुगंध दरवळतोय। आज मी घेऊन आली आहे एक खास दिवाळीची रेसिपी, सोपी आणि झटपट, अगदी स्वादिष्ट। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या दिवाळीच्या खास पदार्थाची। चला तर बघूया आपण शेव। सगळ्यात आधी आपल्याला बेसन व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। मी इथे अर्धा किलो बेसन घेतलंय, ते व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। मी अर्धा किलोच्या प्रमाणात घेते। आता बेसन व्यवस्थित चाळून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मोठे 2 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि ते सुद्धा व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे। त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ना धण्या जिऱ्याची पावडर पण चाळूनच घ्यायची आहे, कारण की जेणेकरून आपण जेव्हा हे मिश्रण साच्यात टाकू ना तर ते अडकणार नाही, म्हणून आपल्याला व्यवस्थित ते पण चाळून घ्यायचं आहे। ते चाळून झाल्यावरती व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर 2 चमचे मी ते तेल गरम केलं आहे आणि ते त्याच्यात टाकून घेतलं आहे आणि ते तेल टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। नंतर ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर इथे मी आधीच मिरची, ओवा आणि हिंग याचं मी पाणी बनवून ठेवलं आहे। आता हे पाणी आपल्याला कसं बनवायचं आहे, 7 ते 8 मिरच्या घ्यायच्या आहेत, 2 चमचे ओवा आणि अर्धा चमचा हिंग। हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकायचं। त्यात टाकून आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडंसं आपल्याला त्यात पाणी टाकायचं आणि परत त्याची एक पेस्ट बनवून घ्यायची। नंतर त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आहे। नंतर ते पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे पीठ मळून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये। जर तुम्हाला वाटलंच तर आपलं नॉर्मल पाणी तुम्ही थोडं थोडं यूज करू शकता। त्यानंतर हे पीठ असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हाताचा वापर नाही केला तरी चालेल, चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। अशा प्रकारे पीठ मिक्स केल्यानंतर एक कढईमध्ये आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल गरम होईपर्यंत आपल्याला साच्याला तेल लावून घ्यायचं आहे। त्यानंतर हाताला पाणी लावून या पिठाचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तोच गोळा आपल्याला साच्यामध्ये टाकायचा आहे। आणि साच्याची जी चकती असते ना, ती शेवेची चकती असते ना, ती लहान चकतीचा वापर करा, जेणेकरून शेव आपली बारीक येईल। मोठ्या चकतीचा वापर केला तर शेव जाड येईल आणि त्यानंतर ती व्यवस्थित शिजणार सुद्धा नाही। त्यामुळे तुम्ही पण बारीक चकतीचाच वापर करा। साच्यामध्ये पण पीठ व्यवस्थित भरून घ्यायचं आहे। आता मी साचा लावून घेते। त्यानंतर आपलं तेल गरम झालंय, त्यामध्ये ही शेव टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे। ही शेव एक साईडून झाली की दुसऱ्या साईडला पलटी करायची आहे, जेणेकरून दोन्ही साईडून व्यवस्थित शिजली जाईल। त्यानंतर ही शेव व्यवस्थित काढून घ्यायची आहे। त्या शेवेला तेल राहता कामा नये। अशा प्रकारे बघा काढून घ्यायची। परत एकदा मी तुम्हाला दाखवते। बघा अशी टाकायची। 1 ते 2 सेकंदातच तिला पलटी करायची। तिला शिजण्यासाठी खूप असा वेळ नाही लागत। 1 ते 2 मिनिटात ती शेव रेडी होते।
आता काढून घ्यायची. अशा प्रकारे आपली शेव तयार होते. ही शेव थोडी थंड करत ठेवायची. त्यानंतर आपली कुरकुरीत अशी शेव तयार होते. बघा, मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा, अशा प्रकारे शेव रेडी आहे.